चला तर मंडळी, आज आपण डाळीची आमटी करूया. तुरीच्या डाळीची आमटी कशी करायची ते बघूया. ती एकदम सोपी आहे हो. तुम्ही म्हणाल आता ही डाळीची आमटी तर सोपी आहे, त्यात काय नवीन नवीन काही नाही हो, पण सहज म्हटलं दाखवावी. यात मी आता थोडंसं तेल तापलं आहे तर राई टाकली आहे, थोडंसं स्वादासाठी जिरं, थोडंसं हिंग, थोडीशी हळद, आणि हळद तडतडली की मी थोडं चिंचेचा खोळ घालणार आहे. चिंचेचा खोळ जर उकळत आला की मग त्यात मी माझी डाळ टाकणार आहे. आता खोळ छान उकळत आला आहे, त्यात मी ही डाळ टाकते. ह्या डाळीत थोडंसं पाणी घालून थोडंसं पाणी घालणार आहे आणि जरा ढवळून घेणार आहे. ही नेहमीची चिंचगुळाची आमटी आहे, पण म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी दाखवावं. आता ह्यात मी थोडीशी जिरा पावडर टाकते. कधी कधी जिरा पावडरने स्वाद छान येतो. मीठ स्वादानुसार आणि जरा ढवळून घेणार आहे. आमटीला तो उकळी फुटते. आता ह्यात मी थोडासा गूळ, मिरचीचे तुकडे, थोडी कोथिंबीर घालणार आहे. यात कोणाला चिंच नको असेल तर कोकम घालूनही तुम्ही ही आमटी करू शकता. आता हिला उकळी येऊ द्या. बघा, आमटीला छान उकळी यायला लागली आणि वास तर आहा, आत्ताच खूप भूक लागल्यासारखी वाटायला लागली. तुम्हाला जर पातळ हवी असेल, थोडी जास्त करायची असेल आणि पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी तुम्ही वाढवू शकता. मी थोडीशी अशी दाटसरच ठेवलेली आहे. आमटीला छान उकळी आली पाहिजे, म्हणजे त्यात मसाले आणि मिरचीचा तडका, जो काय मिरची आपण टाकली आहे तो एकदम स्वाद खूप छान चढेल त्यात. म्हणून तिला व्यवस्थित उकळणं खूप आवश्यक आहे. तर मंडळी, आमटीची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.